शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षते विषय व्याळी मिठे दिधलिया नोधी काठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष हो कवना ते तापू पोळी कैशिनी ओ शुकुदळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीचे अंकी वाढविसी कौतुकी हृदय काश पल्लवी पर्ये दिशी निदे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीशी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी निजविसी बुझवणी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी हा पाऊली या कारणे मी सावली न संगी तुझी आहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाचे अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा हो म्हणून अंबे श्रीमंती निज जनकल्पती अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी भवरसी भरविसा गुरु करवी उचित रत्नाची अगरू भावार्थाची गिरीवरू निफजी माय साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीची औक्षणी विवेक वल्लीची लावणी होदी संघ संवाद फळनिधाने भ्रमयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखंडाची धरकुटी मुळी वागवता वाटे कुतर्गाची दृष्टी सावजी पिढी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी व सरते राणी वैसवी स्वते श्रवणाचे ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखची वरी हो द्या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते पंघरुशील सदैवे तरी आताची आघवी निर्वीण माय ये विनवण्यासाठी अवलोकिले गुरुकृपादृष्टी म्हणे गीतार्थीशी उठी न बोलो बहु तेथ जी महाप्रसादो म्हणून साविया झाला नंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे अध्याय 12वा भक्तियोग मंगल चरणाच्या ओव्या पण थोडा नित्यनेम आपला थोडा वेळ माता ज्ञानेश्वरी अध्याय 12वा सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ आपला सकाळचा नित्यनियम यायचं आम्हाला ठोकून आता मग परवच ना किती थोडं यायचं तिकडं येतो 10-11 वाजता निघतो ठोक मंगल चरणाच्या ज्या ओव्या आहे ना श्लोकाच्या अगोदरच्या ओव्या ती माऊलीचं स्वतःचं मत आहे ज्ञानेश्वर महाराजांचं श्लोक सुरू झाल्यावर मग माऊली स्वतःचं मत नाही मानते त्या श्लोकाचं काय करायचंय निरूपण करायचंय जे मग विषय धरावा लागतो ना मग विषय सोडता येत नाही ना पण ह्या ज्या ओव्या श्लोक काही अध्यायात आहे काही अध्यायात नाही काही अध्यायात डायरेक्ट श्लोक सुरू काही अध्यायामध्ये ज्या मंगलचरणाच्या ओव्या आहे ही माऊलीचं स्वतःचं मत हे स्वतःचं मत आहे स्वतःच्या सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे त्याने माऊलीने श्लोक सुरू झाल्यावर कसं काय करता येईल तिथं युद्धाचा प्रसंग आहे ना तिथं त्या व्यासाने जे श्लोक लिहिले गीतेचे त्याच्यावर काय करायचंय त्यांना निरूपण करायचंय म्हणजे सोपं करून द्यायचंय आपल्याला फक्त समजा असं पण ह्या ज्या ओव्या आहे ह्या व्यासांच्या नाही या स्वतः माऊलीचे आहे ना आणि माऊलीचं अंतःकरण सद्गुरू प्रेमानं किती भरलेलं आहे ह्या अशा वेळेस कळतं आपल्या सद्गुरूंचं हे करतात ते स्तवन करतात जय जय व शुद्धे उदार प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षती संत किती उदारे
संतांच्या ठिकाणी असा आपापर भाव नाही ना, हा आपला, हा गरीब, हा श्रीमंत, असा जर भाव असता तर भगवान परमात्मा विदुराच्या घरी काले गेले असते का नाही खायला. दुर्योधनाच्या इथे काय कमी, तिथं राजा आहे ना. देव काय आहे, देवाच्या ठिकाणी लहान मोठा नाही, भेद नाही आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी नाही, उदार आहे संत. आता पाऊस तो म्हणला का फक्त श्रीमंताच्याच वावरात पडायचं, गरीबाच्या नाही, खराब जागेत पडायचं असं नाही. त्याला जसं सगळं सारखं आहे तसं संतांची कृपा ही प्रत्येकावर सारखी असते. आपण त्याला पात्र झालं पाहिजे ना. आपली जर जमीन चांगली असली तर आपल्याला 2 पोते सोयाबीन जास्त होईल. आपली जमीन सोयीवर नसली तर काँग्रेस असलं तर काय होईल. संत काय अशी विशेष वेगळी कोणावर असं करतात काही नाही, आपण त्याला पात्र व्हायचं असतं. आपली जमीन जर चांगली असेल, आपली मशागत चांगली असेल, खतं पाणी आपल्याला सगळ्यापेक्षा जास्त सोयाबीन होणार. तसं आपलं अंतःकरण जर पवित्र असेल, संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं आपलं जीवन असेल, तर आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचं पीक, प्रेमाचं कापाप आपल्याला गदगदून येईन, आपलं अंतःकरण भरून येईन. आणि ते प्रेम म्हणजे खरं सुखी. तसं कायच सुख नाही, वरवर कोरड्याला काहीच होत नाही. अंतःकरण असं पिळवटून ज्यावेळेस निघणार, धुवून निघणार, असं खळून, मग खरा भक्तीचा आनंद आणि भक्तीचं प्रेम. आणि ते खरं देतात संत. उदारी अनवरत आनंदी वर्षी. काल आम्ही उशीर झाल्यामुळं आम्हाला एक ठिकाणी काल थांबायचं होतं. बऱ्याच दिवसापूर्वी तिथं आलो होतो, धामणगाव. आणि ते नेमकं बोर्डावर पाहिलं, सगळं आठवलं. 10-12 वर्षापूर्वी आलो होतो मागं. तिथं गणेशानंद महाराजांचा, नाप्पानंद महाराज त्या भागात, गणेशानंद महाराजांचं जमीन आहे. तिथं आश्रम वगैरे त्यांच्यावाला, असं मंदिर वगैरे. पार त्या गावातून आलो आम्ही, पण किती अंतर पुढं, पाऊस चालू, काही मेळच लागा ना. मग काय आम्ही थांबलो नाही तिथं. शांतामाईंचे शिष्य अप्पानंद महाराज, गणेशानंद महाराज, बंडोबा महाराज आणि चंपामाई, हे त्या काळातले त्यांची शिष्य. शांतामाईंचा प्रसाद तिने आपल्यापर्यंत आणला आहे. आपल्याला बंडोबा बाबूंकडून आला पैठणच्या. ते गणेशानंद महाराज आणि अप्पानंद महाराज फार विद्वान होते, भयान विद्वान. त्यांचं आता ब्राह्मण होते वाटतं ते गणेशानंद महाराज असल्यामुळे. ते सगळा परमार्थिक पिंड त्यांचे मित्र ते अप्पानंद महाराज. त्यांनी सगळे शास्त्र हे सगळं हे केलं. मग ते भागवतातली स्थिती आपल्याला का होत नाही असं ते म्हणायचे. तुझ्या महाराजांनी ते सांगितलं ना, का भागवतामध्ये हे जी अवस्था सांगितली, अष्टसात्विक भाव, हे ग्रंथी भेद जो होतो तोपर्यंत काहीच होत नसतं. हा ग्रंथी भेद आपल्याला का नाही होत म्हणले ते गणेशानंद अप्पानंद म्हणायचे. त्यांना ती अशी उत्सुकता लागली, भागवतातली अवस्था आपल्याला कधी होईल. आणि त्यांनी सगळं भरपूर फिरले, पण त्याला काही कोणी भेटलं नाही असा अनुभव देणार. आणि मग ते बरंचसं प्रपंचाचं सोयीला लावलं. म्हणले आता काशीला जायचं गुरु करायला, इकडे जाऊ म्हणले, गुरु करू, तिकडंच काय करायचं ते करू म्हणले, परत काही यायचं नाही. असा सगळा विचार करून मग ते असे अगोदर पंढरपूरला जाऊ म्हणले, पांडुरंगाचं दर्शन घेऊ, तो आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवून. म्हणजे एखादा संत भेटला असं काय ते संत म्हणले. आणि मग त्या कालच्या गावापासून ते अशी पंढरपूरला चालेल. मग ते तिकडे निंबोऱ्या त्यांना थोडासा माईंचा विषय त्यांच्या कानावर आला का अशा शांतामाई, विधी शांतामाई म्हणली. आणि बलभीम बाबा, सखानंद माई, असं त्यांच्या कानावर कोणीतरी विषय घातला. आणि जाताना त्यांचं दर्शन घेऊन जा म्हणले, तुम्ही चालले जे ना काशीला, भेटून जा म्हणले. ते गेले अध्यात्म. आता त्या काय साध्याच वेशात होते, ते काय असे काय बोले संत काही वरून थोडंच कळणार आहे का. विधी ही रोज पाणी व्हायचं, भगवंताच्या चिंता विधी अवस्थेतच असायच्या, नेहमी विधी अवस्थेमध्ये. आणि मग हे तिथं गेले, त्यांची चर्चा झाली. म्हणजे तुम्ही कुठं चालले. आम्ही चाललो म्हणजे काशीला. कायला म्हणजे गुरु करायला. सगळं आता देऊन टाकलं म्हणले ताब्यात सगळं, आता पोरांचं सगळं प्रपंचला परत नाही मागायचं म्हणजे. आता आम्हाला आहे ना अशी भागवतात जी अवस्था सांगितली, ती अवस्था, ती स्थिती, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली पाहिजे. परीक्षितीला ती झाली ती. म्हणजे बरोबर त्याला काय काशीला जावं लागत रे. तुम्हाला इथं प्राप्त करून देऊ का म्हणले. त्याला ते विशेषच वाटलं ना, की बा साधी दिसती शांतामाई, एकदम साधं. आणि ते चॅलेंजवर म्हणले, इथं तुम्हाला देऊ का म्हणले प्राप्त करून. त्यांनी मग साष्टांग दंडवतच घातलं, ठीक आहे म्हणले. आणि मग माईने त्यांना अनुग्रह दिला आणि चिंतनाला बसवलं.
आता ते तापेल तयारच होता ना, भूक लागेलच होती ना. ते काय आता एवढा प्रपंचाचा त्याग करून चालली होती म्हणजे ती काय अशी काय बळच धरून आणेल थोडीच होती. अंतकरणामध्ये तेवढी तयारी झालेलीच होती ना, काही मी उद्धार पावे ना काही कृपा. आता वाघिणीचं दूध आहे. आणि मग त्यांना चिंतनाला बसवलं तर मग त्यांची अवस्थाच झाली, खळवण अशी अवस्था ज्यावेळेस झाली ना. आणि मग काय अंतकरणात प्रेम उत्पन्न झालं महाराज. आता आत्मानुभूती आल्यानंतर मग काय याच्यापेक्षा जगात दुसरी अनुभूती नाही सांगितली शास्त्रात. आत्मप्रचिती सर्वात श्रेष्ठ सांगितली. स्वतः दुसऱ्यांना किती वर्णन केलं हे जेवण असं आहे तसं आहे त्याचा उपयोग नाही, पण ज्यावेळेस आपण स्वतः घेऊ ना त्याच वेळेस ही गोष्ट कळत असते, अन्यथा नाही. दुसरं जेवण आपल्याला काय कळणार कसं लागलं आणि काय तो आनंद आपल्याला काय कळणार, आपण पाहू फक्त नाही का. प्रत्यक्ष त्यांना अनुभूती आल्यानंतर ते म्हणले आमचं राहिलं जीवन तुमच्या चरणी समर्पित म्हणले. ते घरी नाही गेले परत, लई दिवस सेवा केली तिने, इतकी सेवा केली. त्यांचं चरित्र जर वाचलं ना, आपण आईवडिलांची एवढी सेवा करणार नाही इतकी त्या आईंची सेवा केली, आपल्या सद्गुरूंची इतकी सेवा केली, भयान सेवा केली. आणि मग त्यांनी थोडं कथा कीर्तन प्रवचन असं करा म्हणले तुम्ही आता धर्माचा प्रसार पुढं. माईने त्यांना सांगितलं, अधिकार दिले. आणि मग ते पुढं कथा कीर्तन करायला लागले, फिरायला लागले. बराच काळ माईंच्या लक्षात आलं का आपल्याला आता येलुकीची यात्रा संपवायची. मग सगळ्यांना काढून दिलं माईने, जवळ कोणालाही ठेवलं नाही. आणि मग त्यावेळेस त्यांना तिथं गावातल्या पाटलाचाच बराच त्रास झाला होता. पाटील म्हणजे काय येडी संती येडी म्हणले, तिला काहीतरी येड लागलेले म्हणले, तिला कोण संत म्हणत असन त्या काळामध्ये. आणि मग माईने ज्यावेळेस देह ठेवला त्यावेळेस आता माईंचं हे करायचं ना ते सगळं आता त्यांच्या याच्यामध्ये पुरतात ते कोळ्याच्या याच्यामध्ये. आता एवढे मोठे संत शिष्य कोणी जवळ नाही. आणि मग पाटील तर लय खतरनाक होता, म्हणजे येडी गेला तिकडे लांब वड्याला तिकडे नेऊन पुरा म्हणले, गावात सुद्धा जवळ करू नका म्हणले, तिकडे लांब. मग ते घरच्यांनी तिकडे हे केलं, विधी वगैरे केला पूर्ण. आणि मग त्यावेळेस तारा केल्या अशा त्यांच्या शिष्यांना सगळ्या तारावाले त्यावेळेस फक्त. मग सगळी शिष्य परिवार त्यांचा गोळा झाला. आणि मग सगळ्यांना चौदाच चिंता आली का आपले एवढे मोठे सद्गुरू एवढे विधी अवस्थेतले परमार्थातले इतके कळसाचे अधिकारी, त्यांचं काहीतरी असं स्मारक पाहिजे होतं बा, थोडं काही का होईना आपल्याला समाधी म्हणा असं त्यांच्या त्या ठिकाणी काहीतरी पाहिजे होतं. फारच सगळा परिवार नाराज झाला, हे सगळे तिथे गेले. मग ते म्हणजे आम्हाला उकरायचं आहे परत आणि आम्हाला त्यांची समाधी बांधायची म्हणले. ते पाटील म्हणजे मी तुमच्यावर केस करीन असं करीन तसं करीन, तो लयच हे होता ना. आणि मग त्या काळात कायदे कडक होते. आता यांचा नाईला झाला ना कायद्या पुढं. आणि हे एकदा विधी केल्या लवकर नाही, कायदे नाही सर गुन्हा आहे ना. मग यांचे हातपाय बांधले ना काहीच करता येणार नाही यांना. आणि मग यांनी भरपूर शोक वगैरे केला, 1-2 दिवस थांबले आणि पुन्हा ज्याच्या त्याच्या सगळे घरी गेले. पण तिथे एक त्यांची शिष्य होती फार एकनिष्ठ, तिला सांगितलं हा पाटील जर कुठं गावाला गेला तर आम्हाला फक्त निरोप दे म्हणजे, रोजाचा माणूस लावून आम्हाला आमच्यापर्यंत फक्त निरोप पाठव. आणि पूर्वीला गावाला जायचं म्हणल्यावर काही असं लगेच मागे येत नव्हते, 2-3 दिवस असा काही कामानिमित्त तो पाटील कुठंतरी गावाला गेला. त्या बाईनं रातोरात एक माणूस रोजानं लावून गणेशानंद महाराजांना पाठव. रातोरात त्या धानोऱ्यावरून कालच्या निंबोऱ्याला पायी गेले ते विना भजन करत. ही सगळी मंडळी ते रात उचकलं सगळं ते विधी केल्याला. तर माईंचं एकदम व्यवस्थित तसंच होतं सगळं, फक्त एक हात आहे ना असा थोडा बाजूला झाला होता. आणि मग ते काढलं गावामध्ये सेंटरला असं मोठं हे केलं असं. आणि तिथं माईंना समाधीचं स्थान एकदम गावाच्या असं सेंटरमध्ये, तिथून सगळ्या दिंड्या जातात गावाच्या मध्यभागी. आता मंदिर वगैरे आहे ते गाथ्यामध्ये. पण गणेशानंद महाराजांना रावलं नाही त्यावेळेस, तो हात बाजूला झालेला होता ना, काही काळ गेला ना.
त्याने तो म्हणले हात आहे ना मला माझ्या घरी न्यायचा मला. मग तो हात असं बाजूला झालेला होता ना, तो वस्त्रात गुंडाळला आणि बाजूला ठेवला आणि बाकीच्या याला सगळ्याला तिथं समज सगळं व्यवस्थित विधीपूर्वक केलं पार. सगळे ब्राह्मण आता पाटील नाही म्हणले आता काही घाबरायचं कामच नाही ना. सगळं पार भजन करून सगळं त्याला येऊच तर बांधकाम वगैरे करून सगळं पार सगळा सोहळा पार पडलेला होता. 2-3 दिवसांना आला, त्याला माहिती झालं, त्याला लगेच केस वगैरे केली. केस पुढं चालू झाली तोपर्यंत हिने पण गेले होते. वस्त्र मध्ये गुंडळून तो हात इकडे घेऊन आले आणि मग गणेशानंद महाराजांनी तिथं त्या हाताची समाधी बांधलेली. काल आपण तिथं धामणगावला स्वतःच्या शेतात मोठा आश्रम आहे. 10-12 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो. पण काल येताना सहज ते धानोरा लागला म्हणली गाव काहीतरी आपल्या ओळखीचं वाटतंय. वाटत होतं थांबावं पण उशीर लय झाला त्याच्यामुळं थांबता नाही. आणि मग बऱ्याच दिवस केस चालली ती, पण हे काय घाबरले नाही, कुठं तारखेला गेले नाही, पुढं कालाच्या योगामध्ये ती केस हे करून टाकली, डिझॉल्व करून टाकली. पुढं सगळी मिठामिठी झाली. मग तो माईने जे गाथा लिहिलेला होता ना माईंचा, ते कागद असे कुठेतरी बांधून पडेल होती ते तसेच. कारण ते पाटलाला माहीत झालं, मग तो पाटील घेऊन गेला ते सगळे माईंचा गाथा. देणार नाही म्हणले, येणे माझ्या विरुद्ध हे सगळं केलं असं तसं, त्याला राग होता ना. मग तो गाथा माईंचा शांतामाईंचा त्या पाटला कर. आणि मग तोपर्यंत परिवार बराच वाढला होता. गणेशानंद महाराज, अप्पानंद महाराज, ब्राह्मण आमच्याकडे बापू गुरुजी म्हणून ते ब्राह्मण विद्वान, ते बरे मोठमोठे विद्वान मंडळी तयार झालेले, फारच विद्वान श्रीपाद बाबांच्या समकालीन होते ते. मग त्याला असं वाटलं का माईंच्या मुखातून तर एवढं अमृत बाहेर पडलं, मग आता हे आपल्यापर्यंत कधी येईन अभंग गाथा. मग त्यावेळेस त्या पाटलाला विनंती केली, पण तो काय देणार नाही. पण योगायोग काय ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं त्या गावात. हे म्हणले माईच्या घरात 5 मतं आहे म्हणले, तो सर एवढा गाथा दिला ते 5 मतं तुला देऊ म्हणले. आता इलेक्शन म्हणले मला याचं काय करायचं घेऊन जा घेऊन मला काय करायचं म्हणले याचं. त्याला मग ते 5 मतं तुला देतो म्हणले, पण लगेच घेऊन आले, त्याचा अभ्यास केला, सगळं व्यवस्थित हे केलं आणि त्यांनी मग तो असं जुळवून सगळं व्यवस्थित हे करून मग तो माईंचा गाथा बनवला त्याने. आज आपल्याला ते अभंग जशी तसे आपल्याकडे अशी सद्गुरूंची कृपा असते, सद्गुरूंची असते. म्हणून त्या सद्गुरूंचं वर्णन करतात माऊली आपल्या वृत्तीदादांचं का जय जय वो शुद्धी उदार प्रसिद्धी अनवरत आनंदी. आनंद हा कधी मध्ये मिळणं आणि काय मिळणं याच्यात फरक आहे ना. देव कधी नाही आपल्या हृदयात, तर कधी मध्ये का कायमचा आनंद का भेटत नाही आपल्याला. आपण वृत्तीवर येतो, संकल्प विकल्प आपल्या चित्तामध्ये उठतात, पण ज्या वेळेस मनात काहीच नसतं त्यावेळेस आनंद भेटतो ना आपल्याला. किंवा सत्संगात आता तो पायताच तिथं तर भेटतोच, तो तीर्थाच्या ठिकाणी भेटतो. पण कायमचा आनंदी राहण्याकरता काय केलं पाहिजे आपण. मल विक्षेप आवरण दोष ज्यावेळेस आपले नष्ट होतात ना, त्यावेळेस तुम्ही कुठं असा, मग तुम्ही आता अयोध्येमध्ये, तुम्ही आता वृंदावनमध्ये. आमच्याकडे एक बरोबर म्हणले, आता आम्ही जातो वृंदावनला, तिथं आता तिने ती पाहिलं तिकडे एखादी झोपडी बांधून तिथंच राधे राधे म्हणले. ही परिपूर्ण अवस्था नाही परमार्थातली. इथं वृंदावन, इथं पंढरपूर आहे. ज्या दिवशी आपल्याला तोच आनंद इथं भेटल त्या दिवशी आपल्याला खरं आत्मज्ञान झालं. तिथं जो आनंद आहे ना, तो आनंद ज्या दिवशी आपल्याला इथं भेटल ना त्या दिवशी आपल्याला परिपूर्ण आत्मज्ञान झालं, आपलं जीवन कृतार्थ झालं. कुठं कृष्ण नाही. आता इथं पंढरपूर नाही, इथं आळंदी नाही, कुठं नाही. ती व्यापकता तो कुठं नाही आहे. त्यांनी सांगितलं अनवरत आनंद वर्ष ती कधी संपत नाही, ते कधी नष्ट होत नाही, ते कधी कमी होत नाही. मग आपला आनंद का कमी होतो. आपण पुन्हा त्या याच्यावर येतो, मनाची जी अवस्था आहे, पुन्हा आपण त्या विषयाचं चिंतन करतो. पण ज्या वेळेस चिंतन करता करता चिंतने तद्रूप होऊन जाऊ आपण, पूर्ण परिपूर्ण आपलं हे सगळी नष्ट होईल. याचा अर्थ आपणही काय तिथपर्यंत गेलो असं नाही सद्गुरूंच्या कृपेना, पण माऊलींचं मत तुमच्या पुढं मांडतो. आणि मग ज्यावेळेस आपण असं आनंदात जाऊ, ब्रह्मानंदी लागली टाळी कोण द्या ते, आपण कुठं असू द्या, एखाद्या झोपडीत असू द्या, रानात असू द्या, उलट एकांतात ते सुख जास्त भेटतं. मग
तुका म्हणे आम्हा एकांताचा काळ सारावा चिंतने का. असं तंद्री जर लागली तर असं वाटतं आता आपल्याला कोणी जवळ येऊ नये. त्या आनंदामध्ये जर कधी अशी ऐशी लागी लगन मेरा लगन लागली पाहिजे लगन. मग त्या आनंदामध्ये मग एकांत फार आवडतो. मग महाराज म्हणतात एकांताचं सुख काही वेगळंच, फार आनंद आहे त्याच्याने, फार आनंद. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा. पण तिथपर्यंत जाण्याकरता ह्या पायऱ्या आहे. सत्संग बिनो सत्संग राम कृपा सत्संग. असे संत काय करतात, जय जय वो शुद्धी उदार प्रसिद्धी अनवरत आनंद. आणि आपल्याला दुसरं लागत काय सांगा बरं. ह्याच ओळीमध्ये आपलं जीवन कृतार्थ होईल. आनंद सोडून काय लागतं आपल्याला. आपल्याला वाटतं का आपल्याला एखादा आजार व्हावा, दुःख व्हावा, आपलं इकडं प्रपंचाचं फार दिवाळा निघा असं कधी वाटतंय का आपल्याला. का आपण असं एखादं नवस करतो का देवाला मा वाटोळं हो दे म्हणून. उलट म्हणतो तेव्हा सुखच राहू दे. कुठे असलं मला सुखच राहू दे, पोरं सुखाचे राहू दे, नातू सुखाचे राहू दे, पंतू सुखाचे राहू दे, सगळे सुखाचे राहू दे. म्हणजे सुख हे काय आपलं माग नाही प्रत्येकाचं. वाटते कोणाला दुःख व्हावं, पण दुःख आल्याशिवाय राहत सुख तो आनंद आपल्या जवळ आहे. आपलं स्वरूप आहे ते सुखाशी चढावा. असं नाही आपलं हे सुख का मिळत नाही. आता सूर्य नाही का, ऊन कपडानं मग आहे तर ऊन कपडानं. आणि सूर्य नाही का मग आता हा ढग आले. हा तसंच आहे. आनंद का नाही भेटत, ढग आले बाकी काय. आणि मग ते ढग कशाला वारा सुटू द्या मग पाहते खळा कोण पण असं वारं धनाट सुटलं पाहिजे. तसं इथली हे सगळे आवरण ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा होती, जेणे भ्रांतीपासून हिरतली गुरुवाक्य, मग त्यांना जर असा सपाटा लावला अनुग्रहाच्या चिंतनाचा, असा मनापासून जर त्यांना चिंतन केलं ना, हे सगळं फार पापाचे कळप पळती पुढे अंधकरणातलं सगळं पाप नष्ट होऊन जातं, भस्म होतं चित्तातलं. नामाची शक्ती येते, ती फक्त नामानात चित्त. बाकीच्या गोष्टी ज्या आहे ना, देहाला शुद्ध करते. तुम्ही कुठं स्नान केलं, तीर्थयात्रा केली, हे केले देह, पण मनाचं पवित्र कशानं होईल. माऊलीनं म्हणलं ना, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे म्हणले. अरे ते तीर्थांना साधूकडे यावं लागत म्हणलं. हा मै ना संतांचा तीर्थ पुनीत होण्याकरता संतांच्या चरणाला येतात. नाथांच्या विषय सगळा तोच चालू आहे ना आता. एकनाथ महाराजांकडे गंगा यमुना सरस्वती येतात का, मनाचे पाप घालवण्याकरता. चिंतन हे ज्ञान आहे, ज्ञानशास्त्र. म्हणून जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धी. संत कशी अनावरत अनुग्रह दिला म्हणजे आनंद दिलाय आपल्याला, अनुग्रह दिला म्हणजे देव दिलाय आपल्याला, अनुग्रह दिला म्हणजेच आपल्याला सुख दिलंय. आपल्याला असं वाटतं काय दिलंय बा आपल्याला नेमकं. हां हे वेळेस आपल्याला जर असं वाटल का आपल्याला जे दिलंय अरे तेच भगवंत आहे, नाम म्हणजेच पांडुरंग आहे ना. आणि त्याचं स्वरूप काय, रात्री अभंगातून किती प्रमाणातून त्याने सांगितलं, सर्व सुखाचे. अरे ते सुख म्हणजेच पांडुरंग आहे, सुख म्हणजेच आत्मा आहे. आत्माच कृष्ण आहे आणि आत्माच राम आहे. आणि तो आपल्या इथं आहे, तर लांब आहे आपल्या बसून. बाकीची लई लांब आपल्या बसून, ज्याला आपलं म्हणतो ना, माझी मुलगी, माझं जावई, माझी नात, लई जवळची म्हणले, लई जवळची नाती याच्यापेक्षा. याला जवळचं कुठं म्हणतोय, देव माझा आधी संसार सफल झाला देखील तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. हा याच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. अशी अवस्था ज्यावेळेस माऊली म्हणतात, बाप रखमा दिवीवरून न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता. आपल्याला जर आनंद व्हावा असं वाटत असेल, नेहमी आनंदात राहावं असं जर वाटत असेल, तर आपल्याला हेच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल म्हणावे. हा हे नाम साधन सांगितलं सगळ्या संतांनी कलियुगात सांगितलं, नामस्मरण. सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला ओळख झाली आता या भगवंताच्या तत्वाची. मग त्याच्या भक्तीत राहायचं म्हणल्यावर गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान.
आता त्या काय अशा काय सामान्य होत्या काय, त्या जरी साध्या दिसत होत्या गोपी, पण त्या ब्रह्मज्ञानी होत्या ना, पण तरी सुद्धा ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भगवंताचं भजन करत होत्या ना. आता हे हरे राम हरे कृष्णवाले काही काही साधू सारखे राधे 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 करता करता गेले त्या विधी अवस्थेत, कोण आलेच नाही. मग ते अज्ञानी थोडीच आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भजन करतात ते. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहे? कवर डोळे दाखवून बसणार आहे आपण? किती वेळ बसू शकतो? ग्रस्ती कर्म आपल्या पाठीमागं लागलंय ना प्रत्येकाच्या. क्षणभर आपल्याला बसायला वेळ नाही, प्रत्येकाच्या पाठीमागं करा. शरीरच आपण कर्मयोगी म्हणून संतांनी आपल्याला रीत सांगितली नाही का. अखंड चिंतनाची रीत सांगितली का तू अखंड त्या अवस्थेत राहू शकतो. आणि तीच देवाची कृपा आहे, तीच संतांची कृपा आहे. जय जय शुद्धी उदार अनावरत आनंदे वर्षेती विषय वेळे मिठी दिधलिया नुठी दाटके तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष. हे विषयाचं विष चढलेलं आहे आपल्याला, विषयाचं विष चढलेलं आहे आपल्या अंगामध्ये. मग ते काढण्याकरता काहीतरी पाहिजे ना. निर्विष ब्रह्मरस घे ते म्हणलं ना. मग तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय, त्या दृष्टीनं ते विष उतरवतात आपल्याला. आता हे ज्ञानेश्वरी अशी आहे ना, प्रत्येक असं फार आहे का विषय वेळे एखाद्या सर्पांना जर असं हे टाकलं वेळे मिठी एखाद्याला, तर मग ते विषयानं आपल्याला हे केलेले आपल्याला विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ. कारण विषय आपल्या चित्तात असे ठासून भरलेले, त्याच्यामुळं परमार्थ गोड नाही लागत. परमार्थ गोडच अमृता होणे गोड. मग आपल्याला का आवडत नाही? का आवडत नाही? आपल्याला बळच का बोलावं लागतं. बाकीच्या ठिकाणी असं आरोडो होत्या बरं. जर झाली एकरी 1 लाख रुपये भेटणारे पटकन येऊन तुम्ही इथे करा, त्यावेळेस आमंत्रण द्यावं लागेल का कोणाला? मग पावसाची अडचण येईल का? एकरी 1 लाख रुपये शासन देणार असं जर दौंडी झाली पटकन तुम्ही ऑफिसमध्ये या. त्यावेळेस पाऊस जरी चालू असला तरी विषय किती आवडतं जीवन, विषयामध्ये किती जीव रमलेला आहे. ते विष उतरवण्याचं कार्य संत करतात. विषय वेळी मिठी दिधलिया नुठी ताटी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष. कृपा दृष्टी अवलुकी आपल्यापदी संतांची शक्ती. काय शक्ती असं सामान्य आता पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे तुमच्याच काळात आता हे विज्ञानी लोक मानतील न मानतील, नजर लागायची म्हणायची. एखाद्या लहान पोराला जर नजर लागली तर त्या पोराला फनफनून ताप येत होता. नजर जर एखाद्या बाईची बाधा झाली तर त्या पोराला ताप येत होता. तिथं बाकी दुसरं काही चालत नाही, त्याचे ते काढावं लागते, ती दृष्ट काढावं लागते. ते पोरग लगेच शांत होते. म्हणजे तिच्या नजरेत ताकद आहे. त्या बाईच्या नजरेत जर ताकद आहे तर संतांच्या नजरेत काही ताकद नसल. त्याने आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं, अख्खं जीवन समर्पित करून टाकलं, त्याच्या दृष्टीत काही ताकद नसेल का? फार ताकद आहे महाराज, फार ताकद. त्याला दृष्टी शक्तिपात म्हणतात. त्याला काय म्हणलं? स्पर्श शक्तिपात, दृष्टी शक्तिपात, मंत्र शक्तिपात. असे महापुरुष जर अधिकारी असले आणि एखादा शिष्य जर अधिकार असला, पाहिलं तरी अनुग्रह देऊ शकतात त्याला. ज्ञानेश्वर महाराजांसारखा, निळोबरायांसारखा, तुकोबरायांसारखा. त्याला का आपल्यासारखं 17 वेळा सांगावं करतील त्याला काय करायचं? ते तयारच आहे ना. अशा नाही का विषय आपला एवढाच फक्त आपल्याला संपवायचा. आपण जर निर्विष झालो, आपले विष जर उतरलं विषयाचं, तर मग आपल्याला हा आनंद आजही बी. आणि हेच आपलं उतरवलं. बाकी दुसरं काय केलं संतांनी आपलं? आपण काय साधे त्याच्यामध्ये गंजेल होतो का? पण संतांनी आपलं सगळं काय केलं? गंज काढून टाकलं. गंजेल सोन्याला परिसर लावलं तर काय व्हायचंय? त्याला नाही सोनं व्हायचं. लोखंड सुद्धा काय पाहिजे? चांगलंच पाहिजे. आपल्याला तो सद्गुरूपी परीस मिळाला, संत मिळाले. असे संत मिळाले ना एकदम. त्यांना महाराज म्हणलेलं सुद्धा आवडत नव्हतं. आपण तरी निदान थोडंफार कथा कीर्तन प्रवचन धर्माचं कार्य केल्यामुळे लोक आपल्याला महाराज म्हणतात, आपलं थोडं काहीतरी करतात. तर त्याला ते सहन होत नव्हतं, कारण ते शास्त्रात बसत होते. आपण शास्त्रात बसतो का नाही बसत होते देवाला माहिती. नाही का? चातुर्य लपवी नाही का, पूज्यता डोळाना देखवी. त्याला ते सहनच होत नव्हतं. नाही सहन झालं
आणि मग असे संत आपल्याला मिळाले, तो प्रसाद आपल्याला मिळाला, आपल्याला तो आनंद मिळाला. म्हणून तर आपण एवढ्या लांब इथं आलो. हे नातं फार वेगळं आहे महाराज, फार वेगळं नातं. फार दुर्लभ असतात, विरळे असतात. गाय जी पान होती ती वासरा करता पान होत असती. उरलेलं बाकीचे खातात, बाकीचं उरलेलं दूध कोणी का खाईना, मग काय अडचण नाही त्याची. पण गाय कोणा करता पान होत असती, वासरा करताच पान होत असते, नाही का. म्हणून जय जय वसिद्धे उदार प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षती विषय वेळे मिठी दिधले मिठी ताठी ते तुझी गुरु कृपा निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैशीने शुकू जाळी जरी प्रसाद सकल्लोळी पुरेशी. ह्या ताप, त्रिविध तापाचं दुःख आपण त्याच्यातून आलेलोच आहे. ते काय सांगायची गरज आहे कोणाला. काय दुःख असतं प्रपंचामध्ये, काय काय त्याला दुःखाला माप नाही महाराज. पण अख्खं दुःख जाळण्याचं सामर्थ्य पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदास. जर संत भेटले आणि आपण जर त्याला योग्य झालो तर खरंच आपलं सगळं दुःख कारणासहित दुःखाचा नाश होतो. बरं, दुःखच राहत नाही. जेव्हा दुःखाला दुःख देण्याची ताकद राहत नाही, इतकी नामात ताकद आहे. पण आपण तेवढं नामाशी सन्मुख राहिलो, सारखं भगवंताचं नामस्मरण केलं, सारखं नामस्मरण. मेघे माझी वाचा, म्हणजे वाचा घेत नाही म्हणले आणि फायदा सांगितला महालाभ फुकासाठी, पण माझी वाचा घेत नाही ना म्हणले. मेघे माझी वाचा फुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची देवाला खरं विश्रांती महाराज. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा दुसरीकडे नाहीच. पुन्हा फिरायचं, नुसतं फिरायचं दुःख पुन्हा. हे शरीर सोडलं का पुन्हा दुसरं शरीर पुनरुपी. ज्याला विश्रांती ज्याला पाहिजे असं त्यांना विश्रांतीचा ठाव. संतांनी सांगितल्या पद्धतीने आयुष्यभर भगवंताचं स्मरण करावं. आपलं कर्म धर्म त्यांचा झाला ना. संतांनी कलियुगात कर्म सोडायला सांगितलं नाही. धर्म आपल्या वाट्याला आले, कर्म आपण व्यवस्थित करावं, पवित्र जीवन जगावं, विवेकानं राहावं आणि आपलं जीवन धन्य करावं. योग सुखाचे सोहळे. जर प्रसाद मिळाला आपल्याला, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरी तुझी योग सुखाचे सोहळे. जे योगामध्ये काय भेटतं, योगाचं काय साध्य आहे. समत्व चित्ताची हिची सारदान योगाची. सम होतं योगानं. काय होतं, चित्त सम होऊन जातं, त्याला सारखं दिसतं सगळं. मग तेच भक्तीचं फळ आहे ना. फळ वेगळं नाही काही, आपला सुद्धा योगच घ्या. आपण योगच करू राहिलोय. योग म्हणजे जोडणे. संत दर्शनी हाला पद्मनाभ आपल्याला जोडून दिलंय ना या आत्मबोधाना अनुग्रहाना. अम ब्रह्मस्मी नका तू कोण आहे हे नसून आपण तू भगवंताचं शिवस्वरूप आहे. मग काय होतं, हा योगी सेवका तुझे सोमसिद्धीचे लळे पाळीशी आधार शक्तीच्या अंकी वाडसी कौतुकी हृदयाकाश पल्लवी परिये दिशी प्रत्येक ज्योतीची वाणी करीशी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेव विशी. आपल्याला काय सांगितलं, हे श्वासाची प्रक्रिया सांगितली. हा सारखा चालू आहे का कधी बंद आहे झोपेत चालू. त्याचं जर आपल्याला अनुसंधान साधलं तर मग आपलं रात्रंदिवस चिंतन चालू आहे ना. हे कधीच बंद नाही ना. बाकीचं बंद पडेल सगळं मशीन, पण आपण ज्यावेळेस पार शरीर ठेवू तरी ते आपलं श्वास चालूच राहील ना. ते सहज अनुसंधान चालू असतं. पण त्याला मग सारखं नामस्मरण करावं लागतं ना. आजापाने ते मग सारखं एकदा गाडी फिरली का मग फिरते असं आहे ना. पण मग त्याला फिरवण्याकरता आयुष्यभर अट्टहास करावा लागतो नाही का. 17वेचे स्तन्य देशी अनु हाताचा हल्लर उगाशी समाधी बोधे निज विषयी. सहज समाधी महाराजी डोळे उघडे असताना समाधी काय सांगायची. त्यावेळेस आपल्याला भजनात याच्यात विसर पडतो ना. ती समाधी चालती बोलती. संतांनी कोणती समाधी सांगितली नाथांनी भागवतामध्ये, सहज समाधी. सहज. आता शांतामाई काय अशा कोणत्या समाधी, या समाधीच कीर्तन करता करता पडल्या का त्यांच्या बांगड्या फुटायच्या, सगळं पखवात कुठं काय कुठं सारा धिंगाणाच. मी समाधीच आहे ना. समाधीत असल्या का ते देवालाच येत नसं बळच त्यांना सांगायला लागलं जेवण करा असं करा. पोरं म्हणले आई तुला काहीतरी झालं म्हणले. आता काय समाधी शिवाय देवाला कळायची, तुला कुठंतरी घेऊन जाऊ म्हणले भक्ताकडं. पूर्वीच्या काळामध्ये ते
शांतामाईला तिच्याच पोरांनी घेऊन गेली आणि मग त्या बघताना काय मग ते इथं ते दंडामध्ये ते ताईतन ते पाठीवर फोकानं असं भरपूर आणलं. माई विधी अवस्थेत काहीच वाटलं नाही ना माईला. पाठीला फोकानं हाणल्यानंतर काहीतरी बाध आहे म्हणले, ती काढीतो म्हणले मी असं तसं. घरी आले. दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यावर माई म्हणले पोरं माझ्या पाठीला जरा पारे म्हणजे देहावर आल्यानंतर थोडा त्यांना जाणीव झाली. म्हणले आई तुला भक्तकडे नेलं होतं म्हणले, असं असं त्यांना हे मारलं म्हणले काल तुला रे, असं तुला हे लागलं म्हणले बाधा. म्हणले पोरं मला ही बाधा नाही लागली रे म्हणले, मला ते मोठं भूत लागलं म्हणले पंढरपूरचं. तुम्हाला काय कळायचं रे म्हणले, त्यानं मला झपटलंय म्हणले पंढरीचे भूत मोठी नाही का, आणि ते काय उतरत नसतं म्हणले, याच्यानं काय उतरत म्हणले ते. म्हणजे असं ती समाधी आहे. समाधी म्हणजे काय, ज्या वेळेस मनाचं पूर्ण उन्मन होतं ती समाधी आहे. योगामध्ये तेच होत असतं. म्हणजे काय आणि सहज समाधी सांगितलं आपल्याला. 17वीचे स्तन्यदिशी अनुहाताचा हल्लरोगाशी समाधी बोधी निजविशी. ती संत काय करतात, आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात, आपल्यालाच त्या समाधीमध्ये निजविशी. आई जशी मुलाला पाळण्यात घालून करते ना, तसं ही 17वी जीवन काळायची नाही का. आता तो भाग आपण जसं जसं चिंतन करू, जसं प्रत्येकाच्या अनुभवानुसार आपल्याला ते येत असतं. म्हणून साधका तू माऊली पिके सारस तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली नस. म्हणून ते म्हणतात मी तुझ्यावाली सावली सोडणार नाही, म्हणजे तुझ्या नामाला सोडणार नाही. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझी कारुण्य दयाची आदिष्टी, ते सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय. मग जर तुमची कृपा झाली तर मग सगळे शास्त्र त्याच्या मुखातून बाहेर पडतात. मग माऊलीच्या मुखातून हे सगळं बाहेर पडलं ना. 2 वर्ष तिथं राहावं लागलं माऊलीला. आपल्याकरता हे सगळं धर्मशास्त्र एकत्र माऊलीच्या मुखातून गुरुकृपेनं हे सगळं बाहेर आलेलं आहे. म्हणून आंबे श्रीमंती आपल्या सद्गुरूला म्हणतात. म्हणजे यांच्या ठिकाणी सकल तीर्थे म्हणजे किती भाव, कसा भाव असेल बरं माऊलीचा. नाथांचे अभंग पहा, रात्रीचा अभंग झाला, एका जनार्दने आंबा उभी. त्यांना वेगळी देवी पाहिजे काही गरजच पडली नाही. माऊलीला वेगळा गणपती पाहिजे गरज पडली का. पहिल्याच ओवीमध्ये ओम नमोजी अद्या वेद जय जय सुसंवेद्या, कुठं जायचीच गरज नाही राहील. गणपती इथे म्हणजे देवा तोची गणेश बुडायची नाही, बसायची गरज नाही, काय बसेल. म्हणजे किती निश्चय माऊलीचा. माझं हृदय सद्गुरू, कुठं सद्गुरूला पाहायला हिंडायचं म्हणजे माझ्या हृदयात येतो. तैसा हृदयामध्ये राम, तो राम माझ्या हृदयात येतो सर्व गोष्टी. म्हणजे हा निश्चय ज्या वेळेस आपला आत्मा आहे ना, आत्मा सगळ्या जगाचा मालक आहे महाराज. आपला इथं जो आत्मा राम आहे ना, त्याच्या शक्तीनं हे चंद्र सूर्य चालतात. सगळी शक्ती त्याच्यावाली. इतका मोठा आपलं स्वरूप आहे. आपण काय झालो, लहान झालो. इतका लहान झालो ना, हे मी कसं देव म्हणले, मी मरतोय, मी गरीब, मी आमकी, मी तमकी, मी असा तसा, मी कसा काय देव म्हणले. महाराज कसे काय म्हणले, अमर आहा अमर आहा. त्यांनी तर गाथ्यात सांगितलं, अरे तू अमर आहेस, तू मरणारा नाही. तुझं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. मरतंय हे बाबा, जातंय शरीर येतंय शरीर, वासना जाती वासना येते. स्वरूपाला धक्का अजिबात नाही, पण ते स्वरूप तयार झालं पाहिजे. आणि त्याला संत म्हणते. संत संत म्हणजे काय, ज्यावेळेस ते आपल्या अंतकरणाची परिपूर्ण अवस्था झाली, संतुष्टम सततम योगी आत्मा, म्हणजे लक्षण अख्ख्या 12व्या अध्यायात तेच सांगितलं. योमद भक्त समीर, तो नेहमी संतुष्ट असतो, नेहमी आनंदात असतो. पडला पाऊस, काय होईल म्हणून, काय नुकसान होईल, काही होणार नाही. पडतच असतो. दुष्काळही पडत असतो. दुष्काळ पडला तरी रडतो, पाऊस पडला तरी रडतो. आपलं रडणं थांबत नाही. पण ज्याचं अंतकरण असं झालं, त्याचा काहीच परिणाम होत नाही. याचा त्याच्यावर काय परिणाम होणार त्याच्यावर, याला काय झाकाय का. सुख दुःखी समी धन्य जगी तोची एक हरिरंगी, असं त्याला त्याच्या आनंदात काय. प्रकृतीचे हे चक्र आहे, ते त्याच्या पद्धतीनं चाललं आहे. त्याचा याच्यावर काही परिणाम होत. आणि ही स्थिती ज्यावेळेस प्राप्त होती, त्याचं अख्ख्या स्थितीचं 12व्या अध्यायात वर्णन. त्याला म्हणतात भक्ती योग. कसा भक्त असावा, काय लक्ष नाही त्याच्यावाले. मग आपण वाचल्यावर आपल्याला कळतं आपण कुठं बसतोय. बऱ्याच ठिकाणी बसतो, मग आपण आपल्याला वाटतं वा वा वा,
आपलं व्यवस्थित चालू आहे बरं का. आपल्याला कळतं ना आपण किती पाण्यात आहे. तुम्हाला जरी किती वरून सांगितलं पण आपल्याला कळतं ना स्वतःला, नाही का. आपले दोष आपल्याला कळतात, आपली प्रगती होती, त्याच्याकरता पाहायचं असतं. आरशात काय करतं पाहायचं असतं. काय गरज काय आरशीची आपल्याला माहित नाही का आपण कसे. पण रोज लागतोच ना आपल्याला कुठं निघायचं म्हणजे 17 वेळा आपण त्याच्या पुढं जातो. कशा करता जातो त्याच्याकरता एक शास्त्र असतं परीक्षण. ह्या काळात आपल्याला कोण परफेक्ट मार्गदर्शन करीन. झाला आपला आजचा दिवस, उद्या रोज पुढं आपल्याला कोण हे करल. पण हे जे संत आहे ना, हे जरी देहाना गेले असतील, गोंदवलेकर महाराज असतील, तुकोबराय असतील, जर आपल्याला वाटली का आपला प्रवास बरोबर चालू आहे का, उघडावा ज्ञानेश्वरी. नाही ज्ञानेश्वरी वाचते, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एकच प्रवचन वाचायचं बघ. इतकं सोपं आहे. जो शाळेत गेला नाही त्याला सुद्धा वाचता येऊ शकतं, इतके त्याच्यामध्ये नाम सामर्थ्य. एक प्रवचन वाचायचं फक्त 5-10 मिनिटाचं. स्नान करायचं आपलं, दिवसभर भगवंताचं चिंतन करायचं, आपलं कर्म करायचं. त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही महाराज. सद्गुरू सगळं आपल्याकडून एकदम व्यवस्थित. जसं लहान मुलाला आई सांभाळते तसं संत आपल्याला सांभाळतात. पण लहान आहे तोपर्यंत सांभाळते, मोठं झाल्यावर ते त्यात येणं तर फिरतं खातं पिकं याचं काय एवढं त्याला लक्ष देत. पण जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंत संत. वयाना नाही, वयाना नाही. आपण भावाना यांचं पहा ना, तुकोबरायांची सगळे पायाची वाहन मज पामरा काय थोरपण. हे जितकं मोठं होईल ना तेवढं देवापासून बाजूला होत जात असतं. सगळं चिटकत असतं. मग उपाधी आमकं तमकं. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, बालक आपला भाव असाच राहावा. आणि ती परमार्थातली परिपूर्ण अवस्था आहे बरं. शेवटचा विषय आपल्याला पुन्हा तसं व्हायचं आहे. ते लहान मुलं असतं छोटं, कसं असतं ते योग्याची स्थिती. ती छोटं बाळ जे असतं ना ते कनिष्ठ आनंदात असतं. त्याला घे नाही का बाजार नाही, आमका नाही. आपल्याला पुन्हा स्वभाव होता तसं व्हायचं आहे परत. शरीर आपलं तसं नाही होणार, पण स्थिती तशी परत व्हायची. एकदम त्या स्थितीला जायचं आपल्याला, परत त्याच आनंदात जायचंय. परत त्या सगळ्याचा पुन्हा विसर पाडायचा, सगळ्याचा बात करायचा चित्तातून. फक्त देह ना ते तिथंच राहायचं, चित्तातून सगळं काढून टाकायचं. आणि त्या ब्रह्मानंदात ती लहान मुल आहे ना त्या पूर्वस्थितीला परत जायचं आपल्याला. आणि ही साधूची अवस्था आहे. बाकी काय वेगळं तरी वरून काय बदलणार आहे का, थोडंच काही शिंग बिंग फुटतील का, काही असा लाईट बीट पडेल तसं काही नाही होत. आत बदल होत असतो आत, म्हणून साधू कळत नाही. बापूंचं प्रत्येक वेळेस हे असायचं. सिरीचे बापू म्हणले आपल्याला जर साधू कळावं असं वाटत असेल तर राजे तुम्हाला अर्ध साधू व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला खरा साधू कळल. म्हणजे आपल्याला तिथपर्यंत निदान निम्याच्यापर्यंत तरी जावं लागेल, तेव्हा ते दिसल काहीतरी. इथून कसं काय दिसल ते, म्हणजे आपल्याला सुद्धा त्या अवस्थेपर्यंत जावं लागेल. फार भारी महात्म्य होती. फार लौकिकापासून बाजूला राहिली. फार एकदम फारच भारी. भरपूर मार्गदर्शन झालं त्याच्यामध्ये, लई लाभ मिळाला. श्रवण हे सर्वात श्रेष्ठ आहे बरं. श्रवणाला अंतकरणातलं सगळं असं हे होत असतं पूर्ण असं. श्रवणी कीर्तने झाली ती पावन. श्रवणे श्रेष्ठ. अर्जुन श्रवणच केलं ना, अर्जुनानं की गीता. परीक्षितेनं काय केलं, श्रवणच केलं ना. तसं ह्या महापुरुषांचं भरपूर श्रवण झालं. मोठे जुन्या मंडळींचं श्रवण झालं. त्यांचा प्रसाद आहे. सेवके सांगितले करावे काम. एक दादा म्हणायची पोस्ट म्हणची नोकरी करतोय आम्ही. ते तुमच्यापर्यंत पोच केलं बाबा हो, नाही का. तो काय म्हणे मग झालेले संतांचा माले, मी तो हमाल भारवाई. चढ योगाला भेटीचा काय असतं तसं मनानं आपण रोज जवळच. आपण एकाच द्वारात बांधलेलोय, त्याला विसर पडत नसून त्याला ध्यान करायचे, फोन करत नाही असं काही नसतं. जिथं प्रेम आहे तिथं एका धाग्यात बांधलेलो आहे आपण. पण तरी सुद्धा असं वाटतं बा एकत्र आलं, बोलणं चालणं हे सगुणाचं प्रेम आहे तोपर्यंत आपलं आनंदात राहायचं, मजेत राहायचं. आता दिवस चारी खिडी मेरी पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर